शिवसेना ठाकरेंची असेल किंवा शिंदेची असेल, या दोघांमध्ये काल राडा झाला होता आणि या राड्यासंदर्भात बातचीत करण्यासाठी आपल्या सोबत आहे खासदार विनायक राऊत आहे. आपण थेट त्यांच्याशीच चर्चा करणार आहोत. अशा दिवशी स्मृती दिन आहे बाळासाहेबांचा, अख्ख्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक येत आहेत आणि या दिवसाच्या पूर्वसंध्येला असा राडा होणं कितपत योग्य आहे? अत्यंत नीच वृत्तीने काल काही जणांनी, खास करून गद्दार गटाच्या लोकांनी कालची स्मृती स्थळावरची ती वागणूक होती त्यांची. आज पूर्ण माहिती घेतल्यानंतर माननीय मुख्यमंत्री आणि त्यांच्यावर त्यांच्या आलेली जी लोक होती त्यांचं दर्शन होऊन ते ऑलरेडी त्या स्मृतीस्थळाच्या बाहेर रस्त्यापर्यंत गेले होते असंही कळलं. आणि ज्या वेळेला आमची मंडळी त्या ठिकाणी आजचे सजावट करायला, साफसफाई करायला वगैरे वगैरे गेल्यानंतर जाणून बुजून पुन्हा एकदा त्या लोकांनी आतमध्ये आले आणि जे शिवसेनेचे पदाधिकारी होते, ॲडव्होकेट अनिल परब, अनिल देसाई, महेश सावंत यांच्याशी जाणून बुजून बाचाबाची त्यांनी चालू केली. त्यामुळे अशा पद्धतीने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या त्या पवित्र अशा स्थळी घाणेरडे कृती करणं याचं पाप त्यांना भोगावंच लागेल. आज सकाळी 6 वाजल्यापासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक आले आहेत, काही शिवसैनिक भाविक झालेले पाहायला मिळत आहेत. आपली काय प्रतिक्रिया आहे? आज 11वा स्मृतिदिन, आपण तर कित्येक वर्ष बाळासाहेबांसोबत होतात. सुदैवाने बाळासाहेबांबरोबर बसून मला मार्मिक ह्या साप्ताहिकाच्या संपादकीयाचं डिक्टेशन घेण्याचं भाग्य मला लाभलेलं आहे. तत्पूर्वी मी दादरच्या फुटपाथवर बसून कब्बशा विकत होतो. त्यावेळेला बाळासाहेबांनी मला शिवसेनेचा शाखा प्रमुख केलं. बाळासाहेब हे शिवसेना परिवाराचे, म्हणजे हिंदू हृदय सम्राट जरी असले तर ते शिवसेना परिवाराचे ते पितृतुल्य असे होते. आणि त्यामुळे शिवसेना परिवारातली प्रत्येकाकडे त्यांचं लक्ष हे जे होतं, आपुलकीचं, मायेचं, ममतेचं, हे शब्दामध्ये वर्णन नाही आम्ही करू शकत. स्वतः जर काय असेल तर स्वतःसुद्धा बाळासाहेबांनी मला एकदा रात्री फोन करून, रात्री 9:30-10च्या आसपास स्वतः बाळासाहेबांनी फोन केला होता आणि महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मला बोलवून घेतलं. आणि त्या ठिकाणी एका साधू महाराजांनी त्यांना 5 रुद्राक्ष दिली होती बाळासाहेबांना, केदारनाथवरून आणलेली. त्याच्यातलं एक रुद्राक्षसुद्धा बाळासाहेबांनी माझ्यासाठी ठेवलं होतं. 11 वाजता ज्या वेळेला मी गेलो त्यावेळेला त्या बाळासाहेबांनी देवाऱ्यातून माझ्या हातात ते रुद्राक्ष दिलं आणि त्याची पूजा अर्चा करून तू सांभाळ कर, तुझं भलं होणार, असा आशीर्वाद जो दिला तो जो प्रसंग आहे आजही मला आठवतो. चुकलो तर तेवढाच कान पिळवाटायला साहेब पाठीपुढे बघत नव्हतेच, परंतु चांगलं काम करणाऱ्याला शाबासकी देऊन प्रोत्साहित करत असताना त्याच्यावर माया कशी लावायची, प्रेम कसं लावायचं हे त्यांना बाळासाहेबांकडूनच शिकावं. ज्या रुद्राक्षाचा आपण उल्लेख केला ते रुद्राक्ष अजून आपल्याकडे आहे का? रुद्राक्ष आहे नाही. मध्यंतरी पावसाळा जो आला होता मागच्या वेळेला, मी वाकोल्याला झोपडपट्टीतच राहत होतो त्यावेळेला, त्यामुळे त्यानंतर त्या पडझडीमध्ये नेमकं कुठे गेलं ते मिळू शकलं नाही. पण आजही मी त्या रुद्राक्ष माझ्या डोळ्यासमोर आहे आणि त्याचं दररोज देवाची पूजा करत असताना मी स्मरण करतो. आपण बोललात काहीतरी रागवायचे देखील, मग असा काही किस्सा आहे का की जी बाळासाहेब तुमच्यावर रागवले आहेत? नाही, रागावणं म्हणजे समज देणं, हे चुकतंय असं नाही करायचं, हे चुकतंय असं नाही करायचं, हे जे सांगण्याची पद्धत होती. आणि बाळासाहेबांकडे खोटं बोलणं कधी पचलं नाही आणि त्यामुळे आमच्यासारख्याने खोटं बोलण्याचं कधी धाडसच केलं नाही. परंतु मी ज्या वेळेला नगरसेवक झालो त्यावेळेला सुद्धा पाण्याच्या प्रश्नावर काही इमारतीमध्ये राहणारी जी मंडळी होती त्यांनी तो विषय बाळासाहेबांकडे नेला होता. साहेबांनी मला बोलून घेतलं आणि हे काम ताबडतोब झालंच पाहिजे अशा सूचना दिल्या. आणि बाळासाहेबांचं एक होतं की कधी जरी कान टोचायचे असले तर ते समोरासमोर टोचायचे, पण सगळ्यांच्या समोर ते टोचत नव्हते. त्यामुळे आपल्या पदाधिकाऱ्यांचा सर्वांच्या समक्ष कधी अवमान होईल, अपमान होईल, इन्सल्ट होईल अशा पद्धतीची वागणूक बाळासाहेबांनी कधी ठेवली नाही. पण एकटं बोलून मात्र चांगला मार्ग दाखवण्याचं काम करायचे. मी ज्या वेळेला विधान परिषदेवर मला काम करण्याची संधी बाळासाहेबांच्या आदेशाने आदरणीय उद्धव साहेबांनी दिली, त्यावेळेला बाळासाहेबांनी नंतर काही महिन्यानंतर मला बोलवून घेतलं आणि सांगितलं की
काय करतो म्हटलं अख्खा साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अख्खा महाराष्ट्र फिरतोय सध्या. तर म्हणाले महाराष्ट्र आता कमी कर आणि कोकणात पहिलं पाय रोव. आणि ते आता मी तो शब्द आहे तो उच्चारत नाही, त्याला गाड आणि मग भगवा झेंडा घेऊन ये. आणि त्याचबरोबर हे सांगत असताना त्याने एक आणखी मला सांगितलं की नेहमी गरम पाणी पीत जा, थंड पाणी प्यायचं नाही, कोल्ड्रिंक प्यायचं नाही, पण गरम पाणी 24 तास तुझ्याबरोबर असलं पाहिजे. आणि त्या दिवसापासून ते आजपर्यंत गरम पाण्याची बॉटल माझ्याकडे 24 तास असते. नक्कीच आपण मार्मिकचा देखील उल्लेख केला, मार्मिकचं डिटेक्शन आपण करत होतात, तर त्यात काही किस्सा आहे का की बाळासाहेबांनी तुम्ही त्या मार्मिकवर काम करत असताना काही घडलंय का, असा एक किस्सा, गमतीदार किस्सा वगैरे? मी ज्या वेळेला मराठी लघुलेखन केलं त्यावेळेला माननीय मनोहर जोशी सरांनी माझी आधी पहिली परीक्षा घेतली डिक्टेशन देऊन त्यांच्या शाखेमध्ये, कबूतरखान्याच्या शाखेमध्ये. आणि त्या झाल्यानंतर पाहिलं, वाचलं आणि तशाच म्हणाले चल बरोबर. उचललं, घेतलं आणि मातोश्रीवर घेऊन गेले. बाळासाहेबांना भेटल्यानंतर मला आतमध्ये बोलवून घेतलं आणि साहेबांना सांगितलं आजपासून हा एक तुमच्या सेवेकरता मी देतोय. आणि मग त्यांनी सांगितलं की यांनी मराठी लघुलेखन केलेलं आहे वगैरे वगैरे. योगायोगाने त्याच वेळेला मी सेलटॅक्समध्ये मराठी स्टेनो म्हणून नोकरीला लागलो. आणि मग त्यावेळेपासून ज्या वेळेला शक्य असेल त्यावेळेला साहेब मला बोलवून घ्यायचे. पण आणीबाणीच्या वेळेला सुद्धा रजनी पटेलच्यावर लिहिलेला जो अग्रलेख आहे त्या अग्रलेखाचं डिक्टेशन मी घेतलं होतं. बारामतीचा ममद्या म्हणून एक अग्रलेख लिहिला होता बाळासाहेबांनी, तो त्या अग्रलेखाचं डिक्टेशनसुद्धा मला घेण्याची संधी मिळाली होती. परंतु रजनी पटेलांच्या विरोधात जो अग्रलेख लिहिला होता त्यावेळेला त्या अग्रलेखाचं डिक्टेशन घेऊन मी आणि आमचे KP नाईक ते साहेबांकडे नेहमी असायचे, ते आम्ही घेऊन निघालो आणि गोळीबारला रिक्षाने जात होतो. पोलिसांची ती नाकाबंदी होती, पोलिसांनी आम्हाला तिथे थांबवलं. आणि एवढ्या रात्री, म्हणजे रात्री जवळजवळ 11:30-12 वाजले होते, एवढ्या रात्री कुठे निघालात? मग त्यांना आम्ही जरा दमदाटी देऊनच विचारलं होतं. आमच्या अंगावरचे कपडे वगैरे तसे काय फार चांगले नव्हते. मग त्यांना आम्ही सांगितलं की बाळासाहेबांकडे मी गेलो, आम्ही अग्रलेख घ्यायला गेलो होतो. मग त्याने पाठीवर थाप मारली त्या अधिकाऱ्यांनी आणि जा म्हणाले. खूपच असे किस्से असतील. आपण युनियनमध्ये देखील आहात, युनियनच्या बाबतीत देखील पाहिलं तर बाळासाहेबांचं खूप मोठं नाव आहे. बाळासाहेबांमुळे खूप युनियन्स वर्कर्सना न्याय मिळाला आहे. याच्यातला काही किस्सा आहे का की तुमच्या युनियनमध्ये बाळासाहेबांच्याच आशीर्वादाने खूप काही चांगलं असं घडलं? नाही, मी युनियनमध्येच असं फार बघत नाही. पण ज्यावेळेला पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरेंशी नारायण राणे, राज ठाकरे यांनी बेईमानी केल्यानंतर एअरपोर्ट आणि काही हॉटेल मुंबईची हे जे पाहत होते ते सुद्धा बेईमानी करून तिकडे गेले आणि पूर्णच्या पूर्ण आपलं युनिट घेऊन जात होते. आणि त्यावेळेला मग माननीय उद्धव साहेबांनी मला आदेश दिल्यामुळे संपूर्ण एअरपोर्ट आणि मुंबईतली 5 स्टार हॉटेल जिथे जिथे BKS होती त्या ठिकाणी लक्ष घालून ती स्थिरस्थावर ठेवण्याचं काम केलं. आणि त्यावेळेला लीला आणि ओबेराय हे अत्यंत महत्त्वाचे युनिट होते. ओबेरायमध्ये तर नारायण राणे आणि त्यांच्यावर राहणारे जे गुंड प्रवृत्तीचे लोक होते त्यांचा पूर्ण अड्डा ओबेरायमध्ये असायचा आणि तो भेदणं हे आमच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं होतं. आणि असंच आलं होतं की पूर्णपणे नारायण राणे आणि त्यांचे ते गुंड प्रवृत्तीचे लोक पूर्णपणे त्या ओबेरायमध्ये आज घुसणार अशी बातमी आली. आणि त्या दिवशी साधारण 1 वाजता ते 3 वाजता घुसणार होते. पण मला कळल्यानंतर मी सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांबरोबर तिथे गेलो आणि 12 ते 4-4:30 पर्यंत आम्ही ओबेरायमध्ये आमचं बस्तान ठोकून राहिलो. कर्मचाऱ्यांच्या बैठका, मॅनेजमेंट तर घाबरली होती खूप, परंतु कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंट वाईज बैठका घेत असताना आनंद असा आहे की त्या दिवशी जे निघाले होते बांद्र्यावरून नारायण राणे आणि त्यांची टीम, ती माहीमच्या महालक्ष्मी चौकापर्यंत थांबली, हजी अली चौकापर्यंत थांबली, त्याच्यापुढे ती येऊ शकली नाही. आणि हे ज्या वेळेला बाळासाहेबांना कळलं त्यावेळेला साहेबांनी मला बोलून घेऊन पाठीवर जबरदस्त थाप मारली होती. पाहिलं तर खूपच किस्से आहेत बाळासाहेबांचे आणि जुन्या शिवसैनिकांचे. आज या निष्ठेमुळेच हे शिवसैनिक आहेत, हे या पदापर्यंत पोचले आहेत, या खासदारकी दिल्लीपर्यंत पोचलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीणसह चेतन सावंत, पुढारी न्यूज, मुंबई.
Thank you.